अर्जंट केकचं ऑर्डर आलं आहे, 1 ते दीड तासात केक द्यायचा आहे, तर ही डिझाईन ट्राय करा. झटपट होते आणि पाहायलाही खूप सुंदर दिसते. तर इथे मी पायनॅपल फ्लेवरचं स्पंज जे आहे ते स्पंज घेतली आणि त्याला 3 लेअरमध्ये कट केलं. त्यानंतर इथे पहिली लेअर घेतलेली आहे आणि त्याला प्लेन वॉटरने सोक केलेले आहे. आता या ठिकाणी तुम्ही क्रश टाकून सुद्धा सोक करू शकता. शुगर ॲड करून सुद्धा तुम्ही एक पाणी बनवू शकता. 1 कटोरीमध्ये 2 ते 3 टेबलस्पून शुगर टाकायचं आणि त्याने ते सोक करायचं. तर ते तुमची पर्सनल चॉईस आहे की तुम्हाला सोक कसं करायचं आहे. आता प्रत्येक स्पंजला सोक करायची गरज नसते. तर स्पंजचं टेक्स्चर जे आहे ते चेक करूनच तुम्हाला ते सोक करायचं आहे. त्यानंतर इथे मी पायनॅपल फ्लेवरने दोन्ही लेअर जे आहे ते छान फिलिंग करून घेतलेली आहे. फिलिंग झाल्यानंतर इथे मी क्रम कोट जे आहे ते क्रम कोट करून घेतली. आता तुम्ही बिगिनर असाल तर केक जे क्रम कोट केल्यानंतर 5 मिनटे फ्रीजमध्ये ठेवा आणि 5 मिनटाच्या नंतर तुम्ही केक जे आहे ते फायनल फिनिशिंगसाठी घ्या. इथे मी पायपिंग बॅगच्या मदतीने क्रीम लावत आहे, कारण अर्जंट केक असेल तर तुम्ही पायपिंग बॅगच्या मदतीने क्रीम लावा, जेणेकरून ते पटकन लावून होते आणि फिनिशिंग पण लवकर होते. तर पॅलेट नाईफच्या मदतीने ते मी साईडला क्लीन करून घेतली आहे आणि वरसुद्धा सेम पद्धतीने मी क्लीन करून घेणार आहे. तर त्यानंतर इथे मी प्लेन स्क्रॅपरच्या मदतीने क्लीन केली आणि सोबत जिथे क्रीम लागत होती तिथे मी पुन्हा जी क्रीम आहे ती क्रीम लावलेली आहे. तर मी नेहमी तुम्हाला सांगत असते की क्रीम लावताना थोडी एक्स्ट्रा लावा, जेणेकरून ते आपल्याला लास्ट फिनिशिंगमध्ये काढता येते. त्यानंतर इथे मी स्क्रॅपरच्या मदतीने क्लीन करून घेतलेले, साईडला डिझाईन केलेली आहे आणि त्यानंतर इथे क्लीन करून घेतलं वरून आणि पुन्हा एक स्क्रॅपर असते, तर त्या स्क्रॅपरच्याच मदतीने मी वर जे डिझाईन आहे तर ते डिझाईन करून घेत आहे. तर मार्केटमध्ये तुम्हाला असे स्क्रॅपर जे आहेत ते इझिली मिळतात, तर तिथून तुम्ही आता ते क्लीन झालं, छान डिझाईन जी आहे ती झाली. त्यानंतर आपण इथे एक नोझल घेतलेला आहे, छोटा नोझल, आणि ऑरेंज कलरची एका साईडला क्रीम जी आहे, क्रीम न लावता फक्त मी पायपिंग बॅगमध्ये कलर टाकलेला आहे, त्याला स्मच केलं आणि व्हाईट कलरची जी क्रीम असते ती क्रीम टाकून इथे जी चोटीवाली डिझाईन असते ती डिझाईन बनवत आहे. तर पूर्णपणे चोटी आहे ती चोटी करणार नाही आहोत, तर आपण साईडला छोटे छोटे फ्लावर्स जे आहेत ते फ्लावर्स करणार आहोत आणि अर्ध्या साईडला ऑरेंज कलर आणि अर्ध्या साईडला व्हाईट कलर असं जे आहे ते कॉम्बिनेशन इथं झालेलं आहे. त्यानंतर इथे मोदक काढून घेतलेले आहे, तर एकाच नोझलच्या मदतीने आपण वर आणि साईडला जी डिझाईन आहे ते डिझाईन करू शकतो. तर अर्जंट केकचं ऑर्डर असेल तर असेच डिझाईन चूज करा की एका वेळेस तुम्हाला एकाच नोझलची मदत घ्यावी लागली पाहिजे. तर इथे आपला सिम्पलचा जो अर्जंट केक आहे तो रेडी आहे. धन्यवाद.